माझ्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे कौटुंबिक वाद चालू आहे म्हणून कोर्टाने याला मुलाला भेटण्याची रविवारी परमिशन दिलेली आहे। कारण की त्याचं शैक्षणिक नुकसान होत होतं, हा शाळेत जाऊन किंवा वैयक्तिक बसमध्ये वगैरे इकडे तिकडे भेटून त्याला त्रास देत होता, परंतु मुलालाही समजल्या आहे त्याच्या चुक्या, म्हणून मी शाळेमध्ये याची बंदी केलेली आहे। म्हणून परमिशन कोर्टाने एवढीच दिली आहे की रविवारी तुम्ही घरी जाऊन त्याला भेटू शकतात। परंतु हा ज्यावेळेस रविवारी घरी आला त्या दिवशी मला ऑर्डर होती। पहिल्याच रविवारी मी ऑर्डरनिमित्त बाहेर गेली होती, कारण की मला सरकारी नोकरी नाही आहे, हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे बरोबर। कुठलाही वार माझ्यासाठी असं शासकीय ठेवलेला नाही आहे की मला सुट्टी आहे आणि मी घरी राहू शकते। कामानिमित्त मला सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आहे। गेल्या 8 ते 10 महिन्यापासून सर्व माझं मी करत आहे, म्हणून मला काम तर करावंच लागणार आहे की नाही। आणि हा येतो, घर बंद असलं की फोटो काढून कोर्टाला देतो पुरावे। का कोर्टाचे डोळे बंद आहे का? कोर्टाला पण मी माहिती आहे ना की कामानिमित्त तर बाहेर जावंच लागणार आहे असं। त्याच्यानंतर आल्यानंतर नुसते घराचे फोटो काढून थांबत नाही, माझे टाकलेले वैयक्तिक कपडे, चप्पल, सँडल जे पण काही आहे यांचेसुद्धा फोटो काढतो आणि कोर्टाला म्हणतो की मुलाला मी भेटत नाही, मला भेटू देत नाही, घराला कुलूप असतं। ज्या ज्या रविवारी तो आलेला आहे त्या त्या रविवारी माझं घर उघडं आहे, याचे CCTV फुटेजसुद्धा माझ्याकडे आहेत। आणि येऊन शिवीगाळ करणार, मला दमदाटी करणार की हां आहेत माझे 17-18 लफडे, अजून करेल मी, तुला काय करायचं करून घे, पोलीस माझे, SP माझा, असे सुद्धा मला शिवीगाळ करून गेलेला आहे दारात येऊन। याच्या अशा वागण्यामुळे माझे घरमालक देखील म्हणतात की घर खाली करून द्या, परंतु माझी वागणूक चांगली आहे, माझा कोणालाही वैयक्तिक त्रास नाही आहे। पण ज्या दिवशी हा येतो त्या दिवशी माझ्या कॉलनी परिसरात आवाज होतो, शिवीगाळ होते। हा भेटायला येतो मुलाला तर व्यवस्थित भेटायला पाहिजे ना, परंतु माझा मुलगाही याला भेटण्यासाठी नकार देतो आणि इथे येऊन म्हणतो त्याला, किती दिवस तू अजून लपशील, किती दिवस भेटणार नाही, म्हणजे त्याला दमदाटी करतो। अक्षरशः मुलगा घाबरलेला आहे। वारंवार पोलीस स्टेशनला जाऊनसुद्धा मी NC वगैरे दाखल केलेलीच आहे आणि कोर्टात केस चालू आहे विशेष म्हणजे। परंतु कोर्टाचा आदेशचं पालन मी नाही करत आहे की हा नाही करत आहे, याच्यातून स्पष्ट तुम्हाला दिसेलच। मुलाला भेटण्यासाठी आला आहे त्यावेळेस एवढंच आहे की 1 तास 1.5 तास मी घरी नसली तर लेट होते, परंतु मी प्रत्येक रविवारी त्याला भेटलेली आहे। माझा दरवाजा उघडा होता। गेल्या 7 ते 8 महिन्यापासून घर सोडून गेलेलं आहे। घरातली कुठली जबाबदारी नाही, किराणा नाही, घरभाडं नाही, कुठलीही जबाबदारी त्याच्यावर नाही आहे। आत्ता फक्त मागच्या रविवारी मुलाला येताना 40 रुपयाची KitKat कॅडबरी देऊन गेला आहे। त्याच्यानंतर ह्या रविवारी 10-10 रुपयाच्या 2 डेअरी मिल्क कॅडबरी देऊन गेलेला आहे आणि हा म्हणतो की माझ्या मुलामध्ये जीव आहे, मुलावर माझं खूप प्रेम आहे। मुलगा कसा राहतो, कसा खातो, काय लागतं मुलाला, ह्या गोष्टीचा तर कधी तू विचार केला आहे का? हे लोकांपर्यंत मला पोचवायचं आहे। आत्ता ह्या रविवारी माझ्या ओट्यावरती माझे शूज पडलेले होते धुवून, मुलगा पडून जाईल म्हणून मुलाला सांगितलं की बेटा उचलून ठेव,